सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये आज माऊलींच्या पालखीचं स्वागत होत आहे। तुम्ही सुद्धा वारीमध्ये सहभागी होत असतात, वारीचा काय अनुभव आहे? यंदा सातारा प्रशासनानं कशी तयारी? आपण दरवर्षीच अत्यंत नेटकं नियोजन माऊलींच्या आगमन सोहळ्याचं आपल्या जिल्ह्यामध्ये करत असतो आणि आपण पाहिलं असेल की सर्व भक्त भाविकांमध्ये वारकऱ्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे आणि आरोग्याच्या सुविधा ज्या ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची फिलिंग पॉईंट्स आहेत तिथं पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि विशेषतः फिरती पथकं वैद्यकीय ही सुद्धा आपण वारीबरोबर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे ठेवलेली आहेत। मुवेबल पोर्टेबल टॉयलेट्स मोठ्या संख्येनं आपण ती या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत आणि साध्या वेशातले पोलीस अधिक आमचे युनिफॉर्ममधले पोलीस हे शिस्तबद्ध पद्धतीनं सगळा वारी सोहळा पार पडावा यासाठी म्हणून पूर्णपणे आपण तैनात केलेले आहेत। मी 2022ला या जिल्ह्याचा पहिल्यांदा पालकमंत्री जेव्हा झालो तेव्हा मी पहिली पद्धत आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू केली की माऊलींच्या पालखीचं जेव्हा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये या ठिकाणी आमच्या आगमन होतं निरास्नान झाल्यानंतर आम्ही शासकीय मानवंदना पोलीस पथकाची देण्याची पद्धत पहिल्यांदा 2022ला सुरू केली ती आजपर्यंत या ठिकाणी सुरू आहे की शेवटी माऊलींच्या कृपाशीर्वादानं राज्य अत्यंत व्यवस्थित या ठिकाणी आपण चालवतोय। माऊलींचा आशीर्वाद आपल्याला आहे आणि मग त्यांचा योग्य मान सन्मान हा जिल्ह्यात येत असताना राहिला पाहिजे। आज आमचा मुक्काम लोणंद पालखी तळावरती आहे, उद्याच्याला मुक्काम तरडगावला या ठिकाणी आहे। दोन्ही मुक्काम तळांवरती स्वच्छता, विद्युतची व्यवस्था, सुरक्षेची व्यवस्था अत्यंत नेटक्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। माऊलींची पालखीचा सोहळा जिल्ह्यातलं आगमन आणि जिल्ह्यातनं प्रस्थान हे सुखरूपपणानं आणि भक्तिमय वातावरणात व्हावं असं सगळं नियोजन आम्ही केलेलं आहे। प्रत्येकाचा खरं तर वारीचा अनुभव वेगळा असतो, तुमचा काय अनुभव आहे? वारकरी आले की पाहुणे आपल्या घरामध्ये आल्यासारखी आपल्याला अनुभूती मिळते। अनेक वर्षांपासून तुम्ही वारीमध्ये सहभागी होत आहे, प्रशासनाचं नियोजन तर असतंच, मात्र एक वारकरी म्हणून वारी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा आनंद कसा आहे? या पालखी सोहळ्याच्या आगमनाची अनेक महिने आपण वाट बघत असतो। तुम्ही जसा उल्लेख केला की घरात पाहुणे आलेत, आज आमच्या लोणंद गावचा जर विचार केला 15 दिवसापूर्वीपासून महिन्याभरापासून प्रत्येक घरामध्ये ह्याची तयारी सुरू आहे। म्हणजे या वारकऱ्यांच्या रूपानं माऊलीच आपल्या घरात येतात असं आपण सगळ्यांनी या ठिकाणी भक्तिभावानं त्यांचा पाहुणचार आपण करतो आणि खरंच एवढं प्रसन्न वातावरण जिल्ह्यामध्ये असतं ना की एक प्रकारे एक उत्साह म्हणा, प्रसन्नता म्हणा, एक चांगलं भक्तिमय वातावरण या पूर्ण दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला जिल्ह्यात आमच्या पाहायला मिळेल। माऊलींकडे काय मागणं असणार आहे? तुम्ही सध्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री म्हणून राज्यामध्ये काम करताय, शिवसेना राज्यभरामध्ये विस्तारते, माऊलींकडे काय साकडं आहे शिवसेनेसाठी असेल आणि तुमच्या? पहिलं तर माऊलींकडं आमचं गाऱ्हाण आहे, साकडं आहे की राज्याला सुबत्ता प्राप्त व्हावी आणि कुठलीही निसर्गाची अवकृपा राज्यावरती होऊ नये आणि महाराष्ट्र देशातलं प्रगतीच्या बाबतीतलं पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्याचा आशीर्वाद शक्ती माऊलीनं पूर्ण राज्यावरती द्यावी, राज्यातल्या तमाम जनतेला सुखी समाधानी ठेवावं हे गाऱ्हाणं माऊलीजवळ आमचं आहे। माऊली नक्कीच आमचं गाऱ्हाणं ऐकतील आणि पक्षाचं म्हणाल तर आम्ही पक्ष राज्यामध्ये वाढवलेला आहे, पक्षाची ताकद वाढवलेली आहे। पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेब दिवस रात्र मेहनत घेत आहेत, कष्ट करतायत, काम करतायत, संघटना वाढवतायत। माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे आदरणीय शिंदेसाहेबांच्या मनामधली आणि शिवसैनिकांच्या मनामधली जी आमची इच्छा आहे ती माऊलींनी लवकर पूर्ण करावी एवढीच माऊलींच्या चरणी आमची प्रार्थना आहे। मात्र मध्यंतरी चर्चा होती की देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जातील, एकनाथ शिंदे परत महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतील। विशेषतः तुमचे पक्षामधले नवीन आता विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू असं म्हणाले की एकनाथ शिंदेची सध्या महाराष्ट्राला गरज आहे, देवेंद्र फडणवीसांनी केंद्रामध्ये केलं तर केंद्रातली सत्ता त्यांची वाट पाहते। आता बघ, हा निर्णय मोठ्या नेत्यांचा आहे, दिल्लीमध्ये जे महायुतीचे ज्येष्ठ नेते बसलेले त्यांचा आहे, पण शेवटी आमचा पक्ष शिवसेना म्हणून म्हणाल तर आमचा आग्रह नेहमी राहणार आहे आणि आमचं सगळ्यांची मनापासूनची इच्छा राहणार आहे की आमचे मुख्य नेते ह्यांनी राज्याचं नेतृत्व करावं। म्हणून मी म्हणलं, तुम्ही म्हणला आता की पक्षाकडनं माऊलीकडे काय मागाल, तर पक्षाकडनं आम्ही एकच मागू, तमाम शिवसैनिकांची जी इच्छा आहे आणि जी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामधली इच्छा आहे ती माऊलींनी पूर्ण करावी
एवढंच माऊली चरणी आमचं गाव आहे. तर आता कालपासून एक चर्चा सुरू झाली की जयंत पाटील काल वर्षावरती मुख्यमंत्र्यांना भेटले. नवीन पक्ष काय तुमच्या इंडिया सोबत येतो का, किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी तुमच्यासोबत येणार, अशा पद्धती सुद्धा एक चर्चा आहे. नाही साहेब, आम्ही आता 2 दिवस झाले या वारीच्या सोहळ्यामध्ये आहे, त्यामुळं मी फक्त टी व्हीत बातम्यांवरती रात्री ऐकलं. त्यामुळं आता मुंबईला गेल्यावर ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतरच काय बाबा मान्य CM साहेबांची आणि पाटील साहेबांची काय चर्चा झाली काय नाही मुंबईला गेल्यावर कळेल, मग बोलू. पालखीची तर तयारी पूर्ण झाली आहे. पूर्ण नियोजन अत्यंत चांगलं केलेलं आहे. कुठंही गैरसोय होणार नाही, अडचण निर्माण होणार नाही. नेटकं आणि चांगलं नियोजन आम्ही प्रशासनाने केलेलं आहे. पाहतोय की सातारा जिल्हा प्रशासनानं वारीचं नेटकं नियोजन केलं आणि कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.